शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक आयोगातील राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबत सुनावणी देखील आज होण्याची शक्यता। विधानसभेचा कार्यकाळ संपण्याआधी तरी निकाल लागावा, संजय राऊतांची आमदार अपात्रता सुनावणीवरून टीका। आमदार अपात्रतेबाबत शिंदे गटाकडून वेळकाढूपणा, ठाकरे गटाची मुंबई हायकोर्टात याचिका, भरत गोगावलेंनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची ठाकरे गटाची विनंती। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि टीएमसी नेत्यांना ठाकरे भेटणार। दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे मवियाच्या सर्व नेत्यांशी चर्चा करणार। पुढील विधानसभा जिंकण्यासाठीच ठाकरे चर्चा करणार असल्याची संजय राऊतांची माहिती। शेख हसीनांनी हुकुमशाही पद्धतीनं देश चालवला, भारतातल्या राज्यकर्त्यांनी धडा घ्यावा, खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका। मुंबई महानगरातील आमदारांची फडणवीसांनी बोलावली बैठक। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं फडणवीस घेणार आढावा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी मराठवाड्यातील आमदारांची बैठक। बैठकीत मराठा आरक्षणावर आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार 9 तारखेपासून करणार राज्यव्यापी दौरा, कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा। माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधक म्हणतात। अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर कुणी टीका केली तर लाडक्या बहिणींनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। मराठा आंदोलक राज ठाकरेंच्या भेटीला तब्बल 2.5 तासांच्या आंदोलनानंतर राज ठाकरेंची भेट। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंशी चर्चा करणार असल्याचं ठाकरेंकडून स्पष्टीकरण। सचिनवादींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। सर्व आरोपींना जामीन मिळालेला असताना आपल्यावर अन्याय का, असा सवाल करून वाझेंची हायकोर्टात याचिका। सोनिया दुहान आज काँग्रेस पक्षात प्रवेश करणार। दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश। काही दिवसांपूर्वी सोनिया यांनी सुप्रिया सुळेंवर आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती। मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांकडे जवाब दो आंदोलन करणार। मुंबईत आज माहितीच्या नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विभागनिहाय सभांसाठी समितीची आज बैठक। मराठा ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील शरद पवार यांच्या बारामतीच्या निवासस्थानी आंदोलन करण्याची शक्यता। पोलिसांकडून सिल्वर ओकच्या सुरक्षेच्या व्यवस्थेत देखील वाढ। आमदार अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणात सुरुवातीला अटक झालेले मुख्य आरोपी मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगत, दीपक बोडके यांचा जामीन नामंजूर करा, सरकारी वकिलांची न्यायालयाकडे मागणी। बाळा नांदगावकरांना शिर्डी मतदारसंघातून मनसेची उमेदवारी मिळताच मनसैनिकांचा जल्लोष। सीएसएमटी स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी केलं नांदगावकरांचं स्वागत। नाणार पाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडीतही बॅकसाइड उत्खनन प्रकल्पाची राज्य सरकारकडून घोषणा। 5 सप्टेंबरला होणार प्रकल्पासाठीचं पर्यावरण जनसुनावणी। झूठ बोले कव्वा काटे, काले कव्वे से डरियो, अनिल देशमुखांवर देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका। आपले 20 आमदार निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करून समुद्रात बुडवू, आमदार बच्चू कडूंचं शेतकरी मेळाव्यात वक्तव्य। एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडूंची नाव न घेता आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका। आमदार बांगर यांच्यावर टीका करताना बच्चू कडूंची जीभ घसरली। महाराष्ट्राचं मणिपूर करण्याचं पाप पवार साहेब कधीच करू शकत नाहीत, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राजेश टोपेंची प्रतिक्रिया। गरीब अपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलं, राज ठाकरे यांनी माथी भडकवण्याचं काम करू नये, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांना नेहमीच चर्चेत राहायला आवडतं आणि चर्चेत राहायचं असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं। शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका।
वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा वाशिमच्या मालेगावात. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांची सत्ताधारी आणि विरोधकांसह मनोज जरांगेंवर टीका. मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेसंदर्भातील मुलींच्या अडचणी सोडवण्याकरता टोल क्रमांक जाहीर करणार. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट 6 पैकी 3 विधानसभा जागांची मागणी करणार. चंद्रभागेत 1.5 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मात्र तरीही भाविकांचं चंद्रभागेत उतरून स्नान. दुर्घटनेची शक्यता. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील पावसाचा जोर कमी. कोयना धरणातील सर्व दरवाजे बंद. सुरगाण्यामध्ये वाहन चालकांचा नसतं अंगलट. फरशी पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून कार चालवत पलीकडे नेण्याचा चालकाचा प्रयत्न. घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित. राज्यातल्या 6 पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 4,000 विद्यार्थी संपावर. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयाला विरोध. गेल्या 5 दिवसांपासून राज्यात पशुवैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी संपावर. वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदार दादाराव केचे यांची मागणी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचं निवेदन. 11वी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर. नामांकित महाविद्यालयात कट ऑफची घसरण. तर अजूनही 1,07,248 जागा रिक्त. पुणे शहरात झिकाचा धोका वाढला. पुण्यात झिकाचे विषाणू एकूण 66 तर 26 गर्भवती महिलांना झिका विषाणूची लागण. गणेशोत्सवामध्ये मध्य रेल्वे 20 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार. 7 ऑगस्टपासून आरक्षण सुरू. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी आतापर्यंत 222 गणपती विशेष गाड्या जाहीर. मुंबईमध्ये गणेश मंडळांना सरसकट 5 वर्षांची मंडप परवानगी देण्याची मागणी. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या 2031 बसेस फुल. एसटीच्या 1301 बसेस. गट आरक्षणासह एकूण 2031 जादा बसेस आतापर्यंत फुल. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील 4 जणांनी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचं प्रकरण. जिल्हा शल्य चिकित्सकांचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर गावात श्रीजी ब्लॉक या नावाच्या कंपनीत स्फोट. स्फोटात एका कामगाराचा मृत्यू. स्फोटात 6 कामगार जखमी. सांगलीतील हरिपूर गावात मंदिरासह बंद असलेल्या 4 बंगल्यांमध्ये चोरी. 32 तोळे सोन्यासह लाखो रुपयांचा ऐवज लंपास. बंगल्याचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि 2 लाखांची रोकड लंपास. पॅरिस ऑलिम्पिकमधला आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा. हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताची जर्मनीशी लढत. आज जिंकलो तर हॉकीत पदक निश्चित. मनू भाकरला ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून मोठी जबाबदारी. 11 ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक म्हणून होणार सहभागी. भालाफेकपटू नीरज चोप्रा पात्रता फेरीसाठी आज मैदानात. नीरजकडून पदकाची अपेक्षा. महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात विनेश फोगाट रिंगणात. विनेश फोगाटचा सामना जपानच्या युई सुसाकीशी होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.